नमस्कार मंडळी. साजूक तूप या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी अमृता आणि आज माझ्यासोबत आहे महेश. आणि आज आपण जे वक्तव्य करतो, बोलतो, तर ते अचानक आपल्या तोंडातून बाहेर पडतं का, एकदम तोंडातून बाहेर पडतं का, तर आपल्या भारतीय अध्यात्म, योगशास्त्र आणि वेदांमध्ये वाणीचे 4 प्रकार सांगितलेत. तर आपण जे शब्द बोलतो ते अचानक तोंडातून बाहेर पडत नाहीत. तर प्रत्येक शब्दाचा प्रवास चेतना, विचार, मन, आवाज असा असतो. तर याला 4 वाणी असे म्हणतात. मग आज आपण महेशकडून जाणून घेऊयात की हे 4 वाणी कशा प्रकारे काम करतात आणि काय असतात ते. बरोबर. अमृताने जसा तो उल्लेख केला ना की कुठल्याही अभिव्यक्तीची म्हणजे आपल्या वक्तव्याची, विचाराची जेव्हा आपण अभिव्यक्ती करतो तेव्हा त्याची काही प्रवासाच्या स्टेजेस असतात. तर ते चेतनेतून विचार, मग मन आणि मग आवाज, ज्याला आपण भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये, योगशास्त्रामध्ये 4 वाणी असं म्हणतो. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परा म्हणजे शुद्ध चेतना, त्याच्यानंतर येते पश्यंती म्हणजे जी काही चेतना आली आहे त्या चेतनेचं प्रकटीकरण त्या ठिकाणी होतं. त्यानंतर मध्यमेमध्ये तो विचार म्हणजे शब्दरचना तयार होते, विचार सूक्ष्म रूपाने तयार होतो पण तो प्रकट झालेला नसतो. आणि वैखरीच्या माध्यमातून तो आपल्या मुखावाटे शब्द रूपाने बाहेर पडतो. तर असा हा प्रवास आहे. तर या प्रवासामध्ये प्रत्येक स्टेज खूप महत्वाची आहे. म्हणजे जिथं बघा, परा म्हणजे कुठं, जिथं परमेश्वर नांदतो, राहतो ते ठिकाण म्हणजे परा. म्हणजे तुमची आमची नाभी, म्हणजे जिथं मणिपूर चक्र आहे, जिथं पहिलं स्पंदन, पहिलं स्फुरण, पहिलं सृजन ज्या ठिकाणी निर्माण होतं ते परेचं ठिकाण आहे. बघा, आपलं नाभी क्षेत्र म्हणजे जिथून आई आपल्या बाळाला 9 महिने सर्व अन्न, पाणी सगळं पुरवत असते. नाळीचं नातं आपण म्हणतो ना. मग एखादी आई असते बघा, तिला तिचं बाळ संकटात असेल तर लगेच जाणीव होते. ते जाणीव हा जो शब्द आहे ना तो परेसाठीच बनला आहे असं मला वाटतं. आणि मग ते स्फुरण तिथे येतं की काहीतरी घटित घडणार आहे, काहीतरी वाईट घडणार आहे, आईला कळलं. मग इथं मुलांनी आईला मेसेज नाही केला, कॉल नाही केला, सांगितलं नाही, काही नाही. मग हे झालं कसं? तर ती सूक्ष्म जाणीव त्या ठिकाणी आधी जन्माला आली. त्यालाच आपण सिक्स सेन्स म्हणू शकतो का? हो, नक्कीच. मग पण तो सिक्स सेन्स प्रत्येकासाठी नसतो ना. म्हणजे जे आईला होतं ते बाबांना थोडीच होते. बरोबर, काहीतरी अटॅच तिथे असलं पाहिजे. मग तसं हे झालं स्थूलामध्ये है ना. ऐका, आई आणि बाळामध्ये जे काही घडलं ते स्थूल माध्यमातून घडलंय, कारण आई स्थूल आहे आणि बाळ हे स्थूलच आहे. पण हेच जेव्हा स्थूल आणि सूक्ष्म पातळीवरती घडतं तेव्हा मात्र ते खूप अद्भुत असतं. जसं की आपण परमेश्वराचं नामस्मरण जर परेतून केलं, परेतून परमेश्वराला कॉल करणं सोपं आहे ना. सोपं आहे. कारण तिथंच तो नांदतो आणि तिथूनच त्याला बोलवायचंय. तर तिथून झालेली उपासना, तिथून झालेलं नामस्मरण हे अधिक प्रभावी असतं. बरोबर. म्हणून आपण म्हणतो म्हणजे 4 वाणी म्हटलेले. तर पहिलं परा, दुसरं आहे पश्यंती. पश्यंती. आता पश्यंतीच्या ठिकाणी कम्प्लीट त्या विचाराचं व्हिज्युअलायझेशन होतं, प्रकटीकरण होतं. बरोबर. म्हणजे अजून तो विचार जन्माला म्हणजे जस्ट आलेले आहे. सूक्ष्म जाणीव झाली, स्फुरण झालंय, स्पंदन झालंय विचाराचं परेमध्ये. आणि पश्यंतीमध्ये आता तो विचार दिसायला लागला, मला तहान लागली. पहिलं स्फुरण झालंच, पहिलं त्या ठिकाणी परेमध्ये कळालं, जाणीव झाली की मला माझ्या शरीरामध्ये पाण्याची वॉटर लेवल कमी झाली आहे, मला पाणी पाहिजे. मग काय पाहिजे? पाणी. मग आता ते पिक्चराइज व्हायला लागलं, प्रकटीकरण झालं की मला ग्लास भरून पाहिजे, तांब्या भरून पाहिजे, किंवा किती तहान लागली. त्याच्यानुसार मला आता ते चित्रीकरण आहे, मला भूक लागली. ही जाणीव ज्या ठिकाणी निर्माण झाली आणि मग त्या ठिकाणी मला आता ताड दिसायला लागलं, पंचपक्वान्न. ठीक आहे. तर ही आली पश्यंती, फक्त दिसण्याचं काम करते. पुढचं आहे मध्यमा. नावाप्रमाणे ते मधात आहे. ठीक आहे. तर इथं काय सुरू आहे आता? भूक लागली म्हणजे स्वतःशीच बोलतो. तहान लागली तो स्वतःशी बोलतोय. आणि मॅक्झिमम मंडळी, जास्तीत जास्त मंडळी याच्यामध्ये अडकलेली आहे. बोलू की नको, सांगू की नको, करू की नको. तर हे सगळं घडतं मध्यमेमध्ये. म्हणजे मध्यमा म्हणजे आपल्या कंठामध्ये चालू आहे, पुटपुटणं चालू आहे साधारणपणे. आता तो विचार 3ऱ्या टप्प्यावरती आलाय, अजून तो प्रकट झालेला नाही. आणि मग शेवटचा टप्पा येतो
त्याला आपण काय म्हणतो, वैखरी. वैखरी. म्हणजे जेव्हा तो शब्द रूपाने तो विचार बाहेर येतो, मला पाणी द्या, मला भूक लागली, जेवायला वाढा, मुखातून शब्द बाहेर पडतात. हा, त्याला आपण म्हणतो वैखरी. वैखरी. तर ह्या 4 स्टेजेस आहेत, 4 अवस्था आहेत म्हणा, किंवा 4 टप्पे आहेत. बरोबर. अजून काही तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकता? म्हणजे नामस्मरणाच्या माध्यमातून जर बघायला गेलात तर जेव्हा आधी आपण वैखरीला, मला वाटतं की इथे आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे जातोय असं म्हणू शकतो. कारण आपण आधी मोठ्याने उच्चार करून नामजप करतो किंवा जप करतो, बरोबर. त्याच्यानंतर मग आपल्या मनामध्ये सुरू होतं. मग तो त्याचा जितका तुम्ही अभ्यास कराल, साधना कराल, जितकं तुम्ही जास्त त्याचा सराव करत जाल, तेवढं ते तुमच्या मग नंतर सूक्ष्म लेवलला होत जातं. सूक्ष्मकडे जसं की पश्चंती आणि मग पराकडे. बरोबर बरोबर. बरोबर. म्हणजे बघा, हे अध्यात्मामध्ये काय होतं, आधी आपण सगळं बाहेर शोधत असतो. मग आपल्याला असं वाटतं की मी जी उपासना करतोय, मी जी साधना करतोय, मी जे नामस्मरण करतोय, हे सगळं कळायला पाहिजे लोकांना. म्हणून मी काय करणार, मोठ्या मोठ्याने श्रीराम जय राम जय जय राम, है ना, किंवा रामकृष्ण हरी, हे सर्वांसाठी बोलतो, वैखरीच्या द्वारे बोलतो. पण वैखरीतून केलेल्या नामस्मरणाला कमी गुणवत्ता असते तुलनेने. आणि मग ते जेव्हा आपण, नाही मला काय दिखावा करायची गरज नाही, मला आता अंतर्मुख व्हायची गरज आहे असं म्हणून जेव्हा आपण करतो, तेव्हा फक्त आपण ओठ हालतायत पण शब्द बाहेर पडत नाही. ती मध्यम आहे. आणि मग हृदयापासून चालू आहे, अंतःकरणापासून चालू आहे, ती पश्चंती आहे. आणि मग आता साक्षात परम म्हणजे परेपासून जेव्हा चालू होतं, तेव्हा आपण नाम जप करणारा आणि नाम ह्याच्यामधला भेदच मिटून जातो आणि एकत्व जन्माला येतं. आणि तिथं हे सगळं अंतिमता मोक्ष आहे, तो हाच. बरोबर. मग तुला काय म्हणायचंय महेश, की हे सोप्या भाषेमध्ये, सोप्या उदाहरणामध्ये सांग, जेणेकरून आपल्या प्रेक्षकांनाही ते चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. जरूर. बघा, परा म्हणजे बीज आहे. म्हणजे कुठलाही वृक्ष असू दे, त्याचं बीज जे असतं ते परा असते, परावाणी असते. आणि एकदा का बीज अंकुरित झालं की मग त्याला मुळ्या येतात, त्याला खोड यायला लागते. पण मुळ्या आणि बीज काही दिसत नाही आपल्याला, बरोबर. त्यामुळे ह्या 4 वाणींपैकी परा आणि पश्चंती हे सूक्ष्म रूपाने आपल्याला कधी दिसतच नाही. म्हणजे जसं झाडाचं बीजही दिसत नाही आणि झाडाची मुळंही दिसत नाहीत. पण मग मध्यमा म्हणजे खोड आणि फांदी म्हणजे वैखरी, हे मात्र आपल्याला स्थूल रूपामध्ये दिसतं की नाही. अगदीच. म्हणून ह्याला जर मी सहज सुंदर सुलभ करून सांगायचं झालं तर परा म्हणजे बीज, पश्चंती म्हणजे त्या वृक्षाची मुळं, खोड म्हणजे मध्यमा, आणि तिथं लागलेली फांदी म्हणजे, मग त्या असंख्य फांद्या म्हणजे त्या वैखरी आहेत आणि त्यातून प्रकट झालेले विचार. बरोबर. म्हणजेच काय, तर वाणी सुधारायची असेल तर आपल्याला आधी विचार सुधारावे लागेल. बरोबर. विचार सुधारायचे असतील तर आपल्या भावना सुधाराव्या लागेल. आणि भावना सुधारायच्या असतील तर आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. बरोबर का महेश? बरोबर. तर अशाच पद्धतीने आपण असंही म्हणू शकतो की परा म्हणजे शुद्ध जाणीव. म्हणजेच की मला तहान लागण्याची केवळ जाणीव झाली, शुद्ध जाणीव, तिथं अजून काहीच नाही. पश्चंती म्हणजे विचाराचे चित्र, तिथे मला पाण्याचा ग्लास मनामध्ये दिसतोय किंवा व्हिज्युअल झालेला आहे मला. बरोबर. तर मध्यमा म्हणजे मनातील शब्द, जो की मी मनात मध्ये बोलते की मला पाणी प्यायचंय आता. बरीच लोक मनातल्या मनात बोलण्यातच गुंतलेली असतात आणि बाहेर आलेली वैखरीकडे जातच नाहीत. बरोबर. बहुसंख्य मंडळी तिथंच असतात. आणि वैखरी म्हणजे बोललेला शब्द की आता मला पाणी द्या. बरोबर. इथं तुम्हाला समजतंय का की आपण जे वैखरीतून बोलतोय आपल्याला वाटतं की ते अंतिम आहे, पण ते तर खरं तर म्हणजे ते सुरुवात आहे. आपल्याला असं वाटतं मी आत्ताच शब्द त्याला बोललो, मी एखादी त्याला शिवी दिली म्हणजे वैखरीतून बोललो म्हणजे ते अंतिम आहे असं नाही. त्याला खूप मोठी सुरुवात होती. आधी परेमध्ये ते सूक्ष्म जाणीव झाली, त्या व्यक्तीबद्दलचा द्वेष असू द्या, प्रेम असू द्या, करुणा असू द्या, लोभ असू द्या, तो उत्पन्न झाला. मग त्याच्या व्यक्तीबद्दल ते पिक्चरायझेशन झालं, व्हिज्युअलायझेशन झालं, मनातल्या मनात आपण बोललो आणि मग फायनली आपण त्याला ती शिवी दिली किंवा त्याच्याबद्दल काय असेल ते वाईट वक्तव्य केलं. चांगलं वाईट ही गोष्ट वेगळी आहे, पण भावनांची जी प्रकटीकरणाच्या 4 अवस्था आहेत ना, त्यातूनच हा विचार आलेला आहे. आणि बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये आपण किती सहज बोलून जातो आणि आपल्याला समजतही नाही की ह्या 4 मार्गातून 4 टप्प्यांमधून प्रवास करून ते वाक्य त्या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. बघा ना, संत मंडळी आपल्याला काय संदेश देते की शब्द सुधारण्यापेक्षा मन सुधारा, कारण वाणी हे मनाचे प्रतिबिंब आहे.
वा, किती छान. बरोबर हो ना. अगदी. तर मंडळी, नक्की तुम्हाला जर ह्या विषयाबद्दल, चार वाणीबद्दल अजून काही माहिती असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. अशाच एका नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटूयात आपल्या साजूक तू या मराठी युट्यूब चॅनलवर. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.